channel Dhule Express News. Subscribe now. Press the bell icon and never miss update from Dhule Express. दारूत रंगला आणि संसार भंगला अशी परिस्थिती सध्या समाजात येत आहे। दारू मृत्यूपर्यंत नेत असल्यावर देखील समाजातील काही व्यक्ती दारूचे सेवन करून आपल्या आयुष्याचा खात्मा करायला निघाले आहेत। दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचं पाहावयास मिळते। त्यामुळे दारू बंद व्हावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा धुळेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळे तालुक्यातील लामकानी गावातील गावठी दारू भट्ट्यांसह सरकारमान्य देशी विदेशी दारू दुकान व बिअर शॉपी असल्यामुळे गावात व्यसनाधीनतेचं वातावरण निर्माण झाले आहे। सध्या तर गावातील अनेकांची संसाराची राखरांगोळी होऊन कुटुंब उघड्यावर आले आहे। या गोष्टींकडे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आकृष्ट होत असल्यामुळे त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे। त्यामुळे लामकानी गावासह संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करण्यात व महाराष्ट्र शासनाने 1949 मधील कलम 134 मध्ये सुधारणा केलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ गीतांजलीताई रिपीट, लामकानी गावच्या मनीषा पाटील, रत्नाताई पाटील, सिंधुबाई कोडी, राजबाई पाटील, मंगलाबाई पाटील, मीराबाई पाटील, आशाबाई पाटील, बालूबाई पाटील आदी सर्व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। लामकानी गावात दारूबंदी, धुळे जिल्ह्यात दारूबंदी, धुळे जिल्ह्यात दारूबंदी, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर लामकानी गावातील महिला आज अनेक दिवसापासून तिथं संघर्ष चालू आहे दारू विरोधात। तर या दारू विरोधात चळवळ करणाऱ्या महिला, संघर्ष करणाऱ्या महिला आज इथं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी अशासाठी आलेल्या आहेत की गावठी अड्ड्यांवर कारवाई झालेली आहे त्यांच्या गावात, परंतु सरकारमान्य देशी दुकानांवरही त्वरित कारवाई करण्यात यावी। कारण की गावठी अड्ड्यांवर कारवाई झाली, तेथील दारूबंदी झाली, परंतु तेथील माणसं गावठी सोडून आता सरकारमान्य दुकानांकडे वळलेले आहेत। म्हणजे समस्या जिथली तिथं आहे, समस्या अजूनही सुटलेली नाही। त्यासाठी संपूर्णपणे दारूबंदी होणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी गावठी बरोबरच सरकारमान्य तसेच देशी विदेशी बिअर बार सर्व प्रकारची दारू बंद करण्यात यावी अशा निवेदनासाठी महिला आलेल्या आहेत। आणि इथं त्यासाठी या महिला लामकानी गावाहून निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत। आणि दारूमुळे तेथील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, तसेच अनेक तरुण दगावलेले आहेत, ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे, अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक महिला ह्या माहेरी निघून गेलेल्या आहेत, तसेच संसार त्यांचे विस्कटीत झालेले आहेत, अनेक महिलांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। अशामुळे लामकानी गावातील महिलांचा जो आक्रोश आहे तो माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घ्यावा व तेथील गावठी अड्ड्यांसह देशी दारूचे दुकानांवरही बंदी घालण्यात यावी अशी आमच्या सर्व महिलांची मागणी आहे। आणि मतदान प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात येऊन तेथील सर्व दुकानांवर बंदी येऊन दारूबंदी ही सक्षमपणे राबवण्यात यावी हीच आमच्या संपूर्ण महिलांची, संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या वतीने तसेच लामकानी महिलांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe